श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खंडोबा महाराज म्हणजेच मल्हारी मार्तंड भैरव हे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. 2 डिसेंबर 2024 या दिवसापासून नवरात्राला सुरुवात आहे, ती होत आहे. खंडोबा महाराजांचं हे नवरात्र असणार आहे. या काळात आपण घटस्थापना करतो, त्याचबरोबर अखंड दिवाही प्रज्वलित केला जातो आणि त्यांची सेवा मल्हारी सप्तशती या पाठाचं आपण पारायणही करतो. त्याचबरोबर मंत्रजपही आपण करतो. हे 6 दिवसाचं नवरात्र असतं. आपल्याकडे जर घटस्थापना केली जात असेल तर आपण नक्कीच घटस्थापना करावी. नाहीतर तुम्ही या नवरात्रामध्ये अखंड दीप प्रज्वलित तरी नक्कीच करावा. कारण खंडोबा महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, ते आपले कुलदैवत आहे. ते आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते आहेत. ज्याप्रमाणे आपली कुलस्वामिनी ही आपली आई आहे, त्याचप्रमाणे आपले कुलदैवत हे आपले वडील आहेत. आपल्या आईची आपण शारदीय नवरात्रामध्ये सेवा करतो. त्या नवरात्रामध्ये आपण तिचं घटस्थापना करतो. दुर्गा सप्तशती या पाठाचं पारायण करतो. अशा विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्याही आपण करतो. तसेच या आता षडरात्री नवरात्र म्हणजेच खंडोबा नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या वडिलांची सेवा आहे ती करायची आहे. याने आपल्या सांसारिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आहेत त्या कमी होतात. सांसारिक जीवन हे सुखी समृद्ध होते. त्यामुळे घट नसला तरी आपण अखंड दीप आहे तो प्रज्वलित नक्कीच करावा. तसेच त्याबरोबर तळी भरणे हेही आपण नक्कीच करावे. कारण की जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवाची, आपल्या वडिलांची जर सेवा जर नाही झाली, कारण आपल्याकडून चुकून सेवा आहे ती राहून जाते. आपल्या हातून सेवा ही ती होत नाही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्रामध्ये तर घटस्थापना होतेच, पण खंडोबाचा जो घटस्थापना आहे ती बऱ्याच जणांच्याकडे होत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अखंड दीप आहे तो प्रज्वलित नक्कीच करावा. कारण यामुळे कोणते प्रॉब्लेम निर्माण होतात की घरात मुलं किंवा मुली कितीही त्यांचं म्हणजे लग्नाचं वय झालेलं असतं, तरीही त्यांचं लग्न जमत नाही. अगदी सगळं काही व्यवस्थित असतं, नोकरी असते किंवा दिसण्यासाठी पण छान असतात, सुंदर असतात, सगळं असतं, पण तरीही लग्न जमत नाही किंवा मूल होत नाही, संतान प्राप्ती होत नाही. सगळं काही व्यवस्थित असूनही अडचणी निर्माण होतात. आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला कशातच यश येत नाही. सतत अडचणींना सामोरे जावं लागतं. आर्थिक अडचणी आहेत त्याही निर्माण होतात. ह्या अशा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये सतत येत राहतात. कारण आपल्या हातून कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांची सेवा आहे ती राहून गेलेली असते. कोणा एकाची जरी सेवा जरी राहिली आपल्याकडून तरी आपल्याला अशा प्रकारचे अडचणी आणि ज्या प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला येत राहतात. म्हणून आपण या नवरात्रामध्ये आपल्या कुलदैवाची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. आपल्या देवघरामध्ये खंडोबा देवांचा म्हणजेच आपल्या कुलदेवताचा टाक हा असावा. त्याचबरोबर कुलदेवीचाही टाक असावा. जरी टाक नसेल आपल्याकडे तरी मूर्ती किंवा फोटो तरी आपल्या घरात नक्कीच असावा आणि त्याची आपण सेवा आहे ती नित्यनेमाने करायची आहे. आता आपण पाहूया की आपल्याला घटस्थापना आहे ती म्हणजे ज्यांच्या घरी घटस्थापना होत आहे तर त्यांनी घटस्थापना आहे ती कशी करायची. ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही त्यांनी अखंड दिवा आहे तो कशाप्रकारे प्रज्वलित करायचा आहे ही संपूर्ण माहिती आहे त्यात आपण व्हिडिओमध्ये पाहूया. मांडणी करण्यासाठी आपल्याला चौरंग किंवा पाट आहे तो घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला पिवळे वस्त्र आहे ते अंतरायचं आहे. कारण खंडोबा महाराजांना पिवळा भंडारा हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण पिवळेच वस्त्र आहे ते घ्यावे. जर पिवळे नसेल तर तुम्ही केशरी घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की दीप आहे तो प्रथम आपल्याला प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे. हा अखंड दीप नाही, आपल्याला दुसरा एक दीप आहे तो प्रथम प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे. त्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आपण नाही ठेवली तरी चालेल. तुम्ही सुपारी जरी घेतली तरीही चालू शकते. आपल्याला गणपती स्वरूप सुपारी आहे ती घ्यायची आहे आणि त्या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे. प्रथम आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे. अभिषेक घालताना आपण ओम गण गणपती नमः 11 वेळा म्हणायचा आहे. पाण्याने किंवा दुधाने अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर ती सुपारी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या पाटावरती आपल्याला थोड्याशा अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती सुपारीची स्थापना गणपती म्हणून आपल्याला करून घ्यायची आहे. पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवून घ्यायचा आहे. त्यांना लाल फूल जर असेल किंवा दुर्वा असतील तुमच्याकडं तर त्याही आपण अर्पण आहे ते त्यांना करून घ्यायचं आहे. दीपधूपही दाखवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. नंतर संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, अक्षदा
घ्यायच्या आहेत, त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे की मी अमुक अमुक गोत्रात, म्हणजे आपलं गोत्र आहे ते बोलायचं आहे. उत्पन्न नाव आपलं बोलायचं आहे. नावाची माझ्या सर्व कुटुंबाला स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वरदानासाठी, सर्वदुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तीचे भय, उपद्रव निवारणासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, इत्यादी सकळ ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे आपण किती पाठ करणार आहोत ते सांगायचं आहे. या संकेत पाठाचा संकल्प करीत आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला खाली तामणात सोडून द्यायचं आहे. यानंतर आपण घटस्थापना आहे ती करायची आहे. घटस्थापना करण्यासाठी आपल्याला एक टोपली आहे ती घ्यायची आहे. त्या टोपलीमध्ये आपल्याला माती आहे ती घ्यायची आहे. माती प्रथम आपण थोडीशी माती आहे ती खाली टाकायची आहे. माती घेताना आपल्याला चिवट माती घ्यायची नाही. माती ही सुट्टी अशी घ्यावी, एकदम अशी चिवट अशी असणारी माती घेऊ नये, कारण चिवट जर माती जर घेतली तर धान्य हे चांगलं उगवत नाही, धान्याला बुरशी लागते. त्यामुळे आपण माती चांगली घ्यावी. माती घेतल्यानंतर आपण त्या मातीमध्ये धान्य आहे ते आपल्याला पेरायचं आहे. धान्य आपण सप्तधान्य जे मिळतं ते जरी पेरलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर नाही मिळालं तर तुम्ही गहूही नुसते पेरले तरीही चालतात. धान्य पेरल्यानंतर आपल्याला त्यावरती घट आहे तो ठेवायचा आहे. घट हा आपल्याला मातीचा जो घट आपल्याला मिळतो तो आपण घट आणायचा आहे. तो घट आणल्यानंतर आपण त्या घटाला 5 हळदी कुंकवाचे पट्टे आहेत ते ओढायचे आहेत आणि पिवळा जो धागा आहे तो संपूर्ण घटाला आपल्याला बांधून आहे तो घ्यायचा आहे. त्या घटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर सुपारी, एक नाणं, अक्षदा, फूल, हळदी कुंकू आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आणि यानंतर आपण त्या घटावरती आपल्याला एक तामण आहे ते ठेवायचं आहे, किंवा तुम्ही वाटी जरी ठेवली तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेतल्यानंतर त्यावरती 2 विड्याची पानं ठेवायची आणि त्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला थोडीशी हळद आहे ती टाकायची आहे. आता यानंतर आपल्याला आपला जो देवाचा टाक आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो टाक घेतल्यानंतर त्या टाकाचे आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे. अभिषेक आपण टाकावरती करताना पुरुषसूक्त आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. आणि जर आपल्याला पुरुषसूक्त येत नसेल तर ओम नमो मार्तंड भैरवाय नमः किंवा ओम खंडोबा महाराजांना नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे. 108 वेळा आपण जप करावा, किंवा 11 वेळा जरी केला तरी चालेल. आणि नंतर तो टाक आहे तो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या विड्याच्या पानावरती त्यांची स्थापना आहे ती करायची आहे. म्हणजे आपल्याला हा टाक आहे तो आपल्याला घटी बसवायचा आहे. टाकावरती आपण हळद आहे ते अर्पण करायचे आहे, पिवळं फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा आहे ते आपल्याला टाकायचे आहे, दीपधूप दाखवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण टाकाची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर घटाला आपल्याला पहिली माळ आहे ती अर्पण करायची आहे. पहिली माळ ही आपण पानाच्या विड्यांची माळ आहे ती अर्पण केली जाते. 9 पानांच्या विड्याची माळ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. रोज आपण पिवळ्या फुलांची माळ आहे ती अर्पण करावी संपूर्ण 6 दिवसाच्या हे नवरात्र आहे त्या संपूर्ण 6 दिवसामध्ये. आता आपण अखंड दिवा आहे तो कसा प्रज्वलित करायचा. आपण मगाशीच सांगितलं की डाव्या बाजूला आपल्याला घटाच्या डाव्या बाजूला अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा. आता ज्यांचा घट नाही त्यांनी मधोमध दिवा आहे तो आपला ठेवायचा आहे. जिथं आपण घट ठेवणार होतो तिथे आपण मधोमध दिवा आहे तो ठेवायचा आहे, घट नाही ठेवायचा. अशा पद्धतीने आपण ठेवायचा आहे. आता हा अखंड दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मोठी पंती घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे दगडाचा जरी दिवा जरी असेल तर तोही आपण प्रज्वलित करावा, जेणेकरून त्यामध्ये भरपूर तेल असं बसावा असा दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. मोठी वात ही आपल्याला घालायची आहे, जेणेकरून आपल्याला ती वात आहे ती 6 दिवस टिकावी अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि त्या दिव्यामध्ये आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आहे तो आपण लावावा. याने वात आहे ती जास्त काळ टिकते. आणि त्या तेलामध्ये आपल्याला थोडासा कापूर आहे तो टाकायचा आहे, याने दिवा आहे तो जास्त काळ टिकला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण अखंड दिवा आहे तो, ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये दिवा प्रज्वलित केला होता त्याचप्रमाणे अथाय अखंड दिवा आहे तो आपल्याला असा प्रज्वलित करायचा आहे. दिवा जर विझला तर घाबरायचं नाही, दिवा विझला तर आपण नंतर प्रज्वलित करावा. देवाला आपण क्षमा प्रार्थना आहे ती करायची आहे आणि पुन्हा दिवा आहे तो प्रज्वलित करावा. अशा पद्धतीने आपण करू शकतो.
नंतर आपण खंडोबा महाराजांची सेवा काय करावी, की आपल्याला मल्हार सप्तशती या ग्रंथाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. किती पाठ करणार आहात त्यानुसार तुम्ही ते पाठ आहेत ते करायचं. एक जरी करणार असेल तर ते करा. याची संपूर्ण माहिती आहे ते आपल्या चॅनेलवरती 2-3 दिवसापूर्वी अगोदर व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्याचबरोबर आपण त्यांचा मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा. ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला सातत्याने या नवरात्रामध्ये करायचा आहे. आणि संपूर्ण घटाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ देवाची आरती आहे ती करायची आहे. प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, नंतर देवीची आरती करायची आहे, नंतर आपल्याला देवाची आरती आहे ती खंडोबा महाराजांची आरती आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण नवरात्रामध्ये घटस्थापना आणि अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करावा. आपल्या सांसारिक जीवनातील सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. श्री स्वामी समर्थ.